ही कथा आहे त्या दिव्य शक्तीची जी अंधारातही प्रकाश दाखवते. ही कथा आहे भक्ताच्या आर्त हाकेला धावून येणाऱ्या करुणामय दयाघनाची. अक्कलकोटचे परमपूज्य स्वामी समर्थ महाराज. रात्रीचे 11 वाजले होते. गाव शांत झोपले होते. चांदण्यांनी भरलेले आकाश जणू देवदूतांच्या साक्षीने चमकत होते. पण एका छोट्याशा घरात मात्र झोप नव्हती. त्या घरात बसलेला होता विनायक. मनात चिंता, डोळ्यात अश्रू आणि ओठांवर फक्त एकच नाव, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. विनायकच्या आयुष्यात संकटांचा डोंगर उभा राहिला होता. नोकरी गेली, कर्ज वाढले, आई आजारी पडली, मित्रांनी साथ सोडली, सगळीकडे अंधारच अंधार दिसत होता. त्या रात्री त्याने घराच्या देव्हाऱ्यासमोर दिवा लावला आणि स्वामींच्या फोटोसमोर हात जोडले. स्वामी, आता तुम्हीच काहीतरी करा. माझी शक्ती संपली आहे. त्याचा आवाज थरथरत होता पण श्रद्धा ठाम होती. अचानक वातावरणात एक वेगळीच शांतता पसरली. बाहेर वारा मंद वाहू लागला. देव्हाऱ्यातील दिवा तेजानं उजळला. विनायकच्या मनात एक शब्द घुमला, घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तो चकित झाला. आवाज कुठून आला? पण त्याच्या मनात एक विलक्षण धीर निर्माण झाला. त्याने डोळे मिटले आणि जप सुरू केला. ओम श्री स्वामी समर्थ. जसा जप वाढत गेला तसं त्याचं मन हलकं होत गेलं, जणू संकटांचा भार कमी होत होता. रात्रीची ही वेळ खास असते, कारण रात्री मन शांत असतं, जगाची गडबड थांबलेली असते. आणि अशा शांत क्षणी जेव्हा भक्त मनापासून हाक मारतो तेव्हा स्वामी समर्थ नक्कीच ऐकतात. अक्कलकोटमध्ये अनेकांनी अनुभव घेतला आहे की स्वामी महाराज रात्री स्वप्नात येऊन मार्गदर्शन करतात. कोणाला औषध सांगतात, कोणाला निर्णयाचा संकेत देतात, तर कोणाच्या घरात संकट दूर करतात. एक वृद्ध भक्त सांगत होते, मी आयुष्यभर स्वामींचा जप केला. एकदा माझ्या मुलाला अपघात झाला. डॉक्टरांनी आशा सोडली. त्या रात्री मी फक्त स्वामींचं नाव घेत बसलो. पहाटे डॉक्टर म्हणाले, चमत्कार झाला, मुलगा शुद्धीवर आला. हा चमत्कार नव्हे, ही श्रद्धेची ताकद आहे. विनायक त्या रात्री झोपला आणि स्वप्नात त्याला दिसले एक विशाल वटवृक्ष, त्याखाली भगवे वस्त्र नेसलेले तेजस्वी व्यक्तिमत्व, डोळ्यात करुणा, चेहऱ्यावर तेज. तेच होते अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज. स्वामी म्हणाले, बाळा, संकट म्हणजे परीक्षा. तू हार मानू नकोस. उद्या पूर्वेकडे जा, तुला मार्ग सापडेल. विनायक जागा झाला. सकाळी त्याने स्वामींच्या शब्दावर विश्वास ठेवून पूर्वेकडील औद्योगिक भागात गेला. तिथे त्याची एका जुन्या मित्राशी भेट झाली. त्या मित्राने नवीन कंपनी सुरू केली होती आणि त्याला कामाची गरज होती. काही दिवसांतच विनायकला नोकरी मिळाली. आईची तब्येत सुधारली. कर्ज फेडायला सुरुवात झाली. तो पुन्हा देव्हाऱ्यासमोर उभा राहिला. डोळ्यात अश्रू होते पण आता ते आनंदाचे होते. स्वामी, तुम्ही खरंच माझ्या पाठीशी होतात. रात्री स्वामी समर्थांचा जप करण्याची एक विशेष शक्ती आहे. जेव्हा आपण शांतपणे मनापासून ओम श्री स्वामी समर्थ म्हणतो तेव्हा आपल्या मनातील भीती, नैराश्य आणि नकारात्मकता हळूहळू निघून जाते. स्वामी समर्थांनी नेहमी सांगितले, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ही केवळ वाक्य नाही, ही जीवनाची दिशा आहे. आजही अनेक भक्त सांगतात की जेव्हा ते रात्री 11 किंवा 12 वाजता जप करतात तेव्हा घरात वेगळीच ऊर्जा जाणवते. काहींना सुगंध येतो, काहींना स्वामींचा स्पर्श जाणवतो, तर काहींना स्वप्नात मार्गदर्शन मिळते. पण लक्षात ठेवा, चमत्कारासाठी जप करू नका. प्रेमासाठी जप करा, विश्वासासाठी जप करा. रात्री झोपण्यापूर्वी फक्त 11 वेळा म्हणा, ओम श्री स्वामी समर्थ. मनातली चिंता स्वामींच्या चरणी ठेवा आणि शांत झोपा. ही कथा केवळ विनायकची नाही, ही प्रत्येक त्या भक्ताची आहे जो अंधारातही दिवा पेटवतो, जो संकटातही श्रद्धा सोडत नाही. जर आज तुमच्या आयुष्यात अंधार असेल, जर तुम्हाला वाटत असेल की सगळे दरवाजे बंद झाले आहेत, तर आज रात्री एकदा स्वामी समर्थांना मनापासून हाका मारा. ते नक्कीच उत्तर देतील. कारण अक्कलकोटचे स्वामी समर्थ आजही जिवंत आहेत भक्तांच्या श्रद्धेत, विश्वासात आणि अनुभवात. आजची रात्रीची साधना: दिवा लावा, स्वामींचा फोटो समोर ठेवा, 11, 21 किंवा 108 वेळा जप करा, ओम श्री स्वामी समर्थ, आणि मग मन शांत करून झोपा. विश्वास ठेवा, कदाचित आजची रात्र तुमचं नशीब बदलणारी ठरेल. श्री स्वामी समर्थ. ही कथा आहे श्रद्धेची. ही कथा आहे संकटाच्या काळातही आशा न सोडणाऱ्या भक्ताची. आणि ही कथा आहे अक्कलकोटचे दयाघन करुणामूर्ती स्वामी समर्थ महाराज यांच्या अदृश्य कृपेची. रात्रीचे 12 वाजले होते. शहरातले दिवे एक एक करून बंद होत होते. आकाशात चंद्र ढगांमागे लपला होता. सगळीकडे शांतता पसरली होती. पण सागरच्या मनात मात्र वादळ सुरू होतं. सागर एक साधा कुटुंबवत्सल माणूस. लहानसं दुकान, पत्नी, 2 लहान मुलं आणि वृद्ध वडील. काही महिन्यांपासून व्यवसायात तोटा सुरू झाला होता. कर्जदार दररोज फोन करत होते.
घरात तणाव वाढला होता. मुलांच्या शिक्षणाची फी बाकी होती. वडिलांची औषधे महाग होती. त्या रात्री सागरने दुकान बंद केलं आणि घरी परतला. सगळे झोपले होते. तो हळूच देवारासमोर बसला. स्वामी समर्थांचा फोटो त्याच्याकडे शांतपणे पाहत होता. त्याने हात जोडले. डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. स्वामी, मी खूप प्रयत्न केले, पण आता शक्ती संपलीय. तुम्हीच मार्ग दाखवा. घरात मंद दिवा पेटलेला होता. बाहेर कुत्र्यांचा आवाज येत होता. पण त्या क्षणी सागरच्या मनात एक वेगळीच ऊर्जा जागी झाली. जणू कोणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणत होतं, बाळा, हार मानू नकोस. सागरने डोळे मिटले आणि जप सुरू केला. ओम श्री स्वामी समर्थ, ओम श्री स्वामी समर्थ. जसा जप वाढत गेला तसं त्याचा श्वासोच्छ्वास शांत होत गेला. मनातली भीती हळूहळू कमी होत गेली. रात्रीची साधना ही वेगळीच असते. दिवसाची धावपळ संपलेली असते. मनातले विचार शांत होतात आणि अशा वेळी जेव्हा आपण पूर्ण समर्पणाने स्वामींचं नाव घेतो तेव्हा त्यांची कृपा लवकर जाणवते. सागरला त्या रात्री झोप लागली आणि स्वप्नात त्याने पाहिलं. तो एका विशाल मैदानात उभा आहे. दूरवर एक मोठा वटवृक्ष दिसत आहे. त्या वृक्षाखाली तेजस्वी व्यक्तिमत्व बसलेलं आहे. भगवे वस्त्र, डोळ्यांत करुणा, ओठांवर हलकी स्मितरेषा. ते होते अक्कलकोटचे स्वामी समर्थ. स्वामी म्हणाले, तू चिंता का करतोस? तुझ्या दुकानात जो जुना माल पडलाय तो उद्या बाजारात घेऊन जा. तिथे तुला योग्य माणूस भेटेल. सागर जागा झाला. पहाट झाली होती. त्याच्या मनात अजिबात शंका नव्हती. त्याने स्वामींच्या शब्दावर विश्वास ठेवला. दुकानातील जुना माल घेऊन तो बाजारात गेला. तिथे एक व्यापारी भेटला जो त्या प्रकारच्या वस्तू मोठ्या प्रमाणात खरेदी करत होता. सागरचा सगळा माल विकला गेला आणि चांगल्या किमतीत. त्याला विश्वासच बसत नव्हता. तो घरी परतला. देव्हाऱ्यासमोर उभा राहून म्हणाला, स्वामी, तुम्ही खरंच माझ्या पाठीशी आहात. ही कथा फक्त सागरची नाही. अनेक भक्तांनी असा अनुभव घेतलाय की रात्री स्वामी समर्थ स्वप्नात येऊन मार्गदर्शन करतात. एका आईचा अनुभव असा. तिचं मूळ खूप आजारी होतं. डॉक्टरांनी मोठं ऑपरेशन सांगितलं. ती आई रात्रीभर स्वामींचा जप करत बसली. पहाटे तिला स्वप्न पडलं. स्वामी मुलाच्या डोक्यावर हात ठेवत आहेत. दुसऱ्या दिवशी तपासणी केली असता डॉक्टर म्हणाले, आता ऑपरेशनची गरज नाही, स्थिती सुधारते आहे. श्रद्धा आणि विश्वास हेच खरे औषध आहे. रात्री झोपण्यापूर्वी आपण काय करतो? मोबाईल पाहतो, चिंता करतो, उद्याच्या विचारात हरवतो. पण जर त्या काही मिनिटांत आपण स्वामी समर्थांचा जप केला तर मनात वेगळीच शांती येते. स्वामी समर्थांनी आयुष्यभर भक्तांना एकच संदेश दिला, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य फक्त सांत्वन नाही, ही खात्री आहे. त्या दिवशी सागरने ठरवलं, रोज रात्री झोपण्यापूर्वी 21 वेळा ओम श्री स्वामी समर्थ म्हणायचं. काही दिवसांतच त्याच्या आयुष्यात बदल दिसू लागले. व्यवसाय सुधारला. घरातील वातावरण शांत झालं. मुलांच्या चेहऱ्यावर हसू आलं. त्याने अनुभव घेतला की जेव्हा आपण पूर्ण समर्पणाने स्वामींच्या चरणी आपली चिंता ठेवतो तेव्हा ते ती आपल्याकडून काढून घेतात. एकदा सागरला पुन्हा एक मोठं संकट आलं. दुकानात चोरी झाली. मोठं नुकसान झालं. तो खूप निराश झाला. पण यावेळी त्याने हार मानली नाही. तो रात्री देव्हाऱ्यासमोर बसला आणि म्हणाला, स्वामी, मला माहीत आहे तुम्ही माझी परीक्षा घेत आहात. मी तुमच्यावर विश्वास ठेवतो. त्या रात्री त्याला झोप लागली. दुसऱ्या दिवशी पोलिसांनी चोर पकडले. बहुतेक माल परत मिळाला. सागर हसला. त्याला समजलं, श्रद्धा म्हणजे परिस्थिती बदलणे नव्हे तर परिस्थितीत स्थिर राहणे. आजही अनेक घरांमध्ये रात्री स्वामी समर्थांचा जप होतो. काही जण 11 वेळा म्हणतात, काही 108 वेळा. काही फक्त शांतपणे त्यांच्या फोटोसमोर बसतात. पण महत्त्वाचं काय? मनापासून हाक मारणे. स्वामी समर्थांना मोठ्या पूजा, मोठ्या विधींची गरज नाही. त्यांना हवं असतं ते फक्त प्रेम आणि विश्वास. जर तुम्ही आज अडचणीत असाल, जर मनात भीती असेल, जर वाटत असेल की कोणीच साथ देत नाही, तर आज रात्री एक प्रयोग करा. दिवा लावा. स्वामी समर्थांचा फोटो समोर ठेवा. डोळे मिटा आणि 21 वेळा म्हणा, ओम श्री स्वामी समर्थ. त्यानंतर तुमची सगळी चिंता त्यांच्या चरणी ठेवा. कदाचित उत्तर लगेच मिळणार नाही, पण मनातली शांती नक्की मिळेल. आणि जेव्हा मन शांत होतं तेव्हा योग्य निर्णय आपोआप घेतले जातात. रात्रीचा अंधार कायमचा नसतो, पहाट नक्की येते. तसंच आयुष्यातील संकट कायमची नसतात. श्रद्धा ठेवली तर मार्ग नक्की सापडतो. अक्कलकोटचे दयाघन स्वामी समर्थ आजही प्रत्येक भक्ताच्या पाठीशी उभे आहेत. फक्त आपण हाक मारायची आहे. आजची रात्र कदाचित तुमच्या आयुष्यातील नवीन सुरुवात ठरेल.
मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. पण कथा इथे संपत नाही. काही महिन्यांनी पुन्हा एक संकट आलं. पत्नीची तब्येत बिघडली. डॉक्टरांनी मोठी शस्त्रक्रिया सांगितली. खर्च खूप मोठा होता. रोहित पुन्हा चिंतेत पडला. त्या रात्री तो रुग्णालयाच्या कॉरिडॉरमध्ये बसून जप करत होता. ओम श्री स्वामी समर्थ. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. अचानक एक अनोळखी व्यक्ती त्याच्याजवळ आली. त्याने विचारलं, काय झालं? रोहितने सगळी परिस्थिती सांगितली. त्या व्यक्तीने सांगितलं की तो एका ट्रस्टशी जुधेला आहे आणि आर्थिक मदत मिळवून देऊ शकतो. काही दिवसांतच मोठा खर्च ट्रस्टने उचलला. ऑपरेशन यशस्वी झालं. रोहितला समजलं, स्वामी कधी स्वतः येतात, कधी माणसांच्या रूपात मदत करतात. रात्रीच्या वेळी जेव्हा सगळं जग झोपलेलं असतं, तेव्हा भक्त आणि देव यांच्यातील संवाद अधिक स्पष्ट होतो. स्वामी समर्थांनी अनेक भक्तांना रात्री स्वप्नात मार्गदर्शन केलं आहे. कधी ते संकटाची सूचना देतात, कधी योग्य निर्णयाचा संकेत देतात, कधी फक्त भिवू नकोस असं सांगून मनाला धीर देतात. एक वृद्ध भक्त सांगत होते, माझं सगळं आयुष्य संघर्षात गेलं, पण एक गोष्ट कायम ठेवली. रात्री झोपण्यापूर्वी 11 वेळा स्वामींचा जप. आज मी शांत आहे, समाधानी आहे, कारण मला खात्री आहे स्वामी माझ्या पाठीशी आहेत. रात्रीची साधना कशी करावी? पहिलं, घरात छोटासा दिवा लावा. दुसरं, मोबाईल बाजूला ठेवा. तिसरं, डोळे मिटून 21 वेळा जप करा. जप करताना मनात तुमची समस्या स्वामींच्या चरणी ठेवा आणि मग शांतपणे झोपा. श्रद्धा म्हणजे चमत्काराची अपेक्षा नव्हे. श्रद्धा म्हणजे संकटातही विश्वास ठेवणं. रोहितच्या आयुष्यात अजूनही अडचणी येतात, पण फरक इतकाच, आता तो घाबरत नाही. कारण त्याला माहिती आहे, अक्कलकोटचे स्वामी समर्थ त्याच्यासोबत आहेत. आज जर तुम्हीही थकलेले असाल, जर मनात भीती असेल, जर वाटत असेल की सगळे दरवाजे बंद झाले आहेत, तर आज रात्री एकदा मनापासून स्वामी समर्थांना हाका मारा, दिवा लावा, जप करा आणि विश्वास ठेवा. कदाचित आजची रात्र तुमच्या आयुष्यातील वळण ठरेल. अंधारानंतर पहाट येतेच, संकटानंतर समाधान येतच आणि श्रद्धानंतर कृपा मिळतेच. मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.